अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रेसिपी कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लाईक नक्की करा। रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे इथं ते आता आपल्याला बघायचं आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघायचं आहे। खूप छान रेसिपी झालेली आहे, मस्त। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने रेसिपी बनवा, तुम्हाला पण नक्की जमेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत, अशा पद्धतीने चिरून घेतलेले। चिरल्यानंतर हे बटाटे मी बारीक करून घेणार आहे। सर्व बटाट्याच्या अशा फोडी करून घेणार आहे। फोडी केल्यानंतर अशा पद्धतीने सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत, बघा अशा पद्धतीने। आणि याच्यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत। इथे मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या चिरलेल्या, चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, ब्लॅक पेपर टाकलेले आहे म्हणजेच काळे मिरे टाकलेले आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। इथं गरजेनुसार मीठ टाकलेलं आहे। इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 3 स्पून, तुम्हाला पटेल तेवढं तुम्ही घ्या। अशा पद्धतीने सर्व हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे। याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथं गोळा तयार करून झालेला आहे माझा। आता या सर्व मिश्रण व्यवस्थित असं गोळा करून घ्यायचं आहे। आता याच्यातला आपल्याला थोडासा भाग घ्यायचा आहे, गोळा काढून घ्यायचा आहे। असा छोटा गोळा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्या गोळ्याला हातावरती थापून घ्यायचं आहे। थापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे चीज मी इथं छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, ते चीज आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने चीज टाकून घेतलेलं आहे। आणि याचा आता व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, बॉल तयार करून घ्यायचा छोटासा मस्त। अशा पद्धतीने आकार दिला तरी चालेल, बघा अशाच पद्धतीने सर्व बॉल मी तयार करून घेतलेले आहेत। बघा अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे। रेसिपीला काही एवढा टाईम पण लागत नाही, ह्या पटकन बनते। लहान मुलांच्या भूकसाठी छान आहे। दुपारी असं काही खावंसं वाटलं तर स्नॅक खूप छान आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी बनवा। बघा अशा पद्धतीने मी बॉलचे आकार देऊन घेतलेले आहेत गोल, आणि तयार करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सर्व इथं बॉल तयार करून झालेले आहेत, बघा खूप छान मस्त। आता आपल्याला एका पातेलीमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे अंदाजे, पाणी टाकून घ्यायचं। याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त घट्टही नाही पातळही नाही, अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये चीज बॉल टाकून ब्रेड क्रम्बमध्ये घोळून घ्यायचा आहे त्याला, अशा पद्धतीने। अशाच पद्धतीने सर्व मी चीज बॉल ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घेतलेले आहेत, बघा अशा पद्धतीने सर्व आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने सर्व चीज बॉल मी इथं तळून घेतलेले आहेत। खूप छान कलर आलेला आहे, मस्त। अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा।
चला आता भेटूया असाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त, खूपच छान. तुम्हाला इथे एक चीज बॉल मी तोडून दाखवते बघा. चीज किती छान पिघळलेले आहे त्याच्यामध्ये. असे आतून खूप सॉफ्ट मस्त आलेले आहेत, वरून असे कुरकुरीत आलेले आहेत. तुम्ही शेजवान चटणीबरोबर खा, असेही खाल्ले तरी चालतील. खूप छान. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे चीज बॉल मी इथं बनवलेले आहेत. बघा, तुम्हीसुद्धा नक्की बनवा, तुम्हाला नक्की जमेल.